जय महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलवर चित्रीकरण पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करा. आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही दरवर्षी आमचे सहयोग मित्र मंडळांनी आमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभा केला आहे की आम्ही आमचे खाद्यपदार्थ लोकांसमोर उभे करू, त्यांना दाखवू. आणि हे आमचं 37वे वर्ष आहे आणि हे सातत्याने हे लोक हे असेच त्यांचे प्रयत्न चालू असतात. नमस्कार, माझं नाव अनुजा अनिल कर्देकर. मी सहयोग मित्रमंडळ यातर्फे स्टॉल लावलेला आहे आणि या मंडळाने आम्हाला खूप सहकार्य केले आहे. हे पहिल्यांदा आमची वेळ ही पहिल्यांदाच आहे, पण खूप म्हणजे इथली लोक आपल्या माणसांप्रमाणे म्हणजे आपल्यालाच समजतात, आपल्यातलेच. आम्ही इथे भाड्याने राहतो तरी पण आम्हाला असं हे वाटत नाहीये की आम्ही भाड्यानेच राहतो म्हणून, पण इथे आम्हाला खूप सहकार्य केले. सहयोग मित्र मंडळातर्फे 5 वर्षांपासून दरवर्षी खाद्य महोत्सव होतो. मी पण इथे 3 वर्षांपासून हे करते आहे. माझे प्रोडक्ट्स मी बेकरीचे आयटम्स नेहमी करते, तर ते मी होममेड बिझनेस करते. तर आज मी त्याचाच लावलेला आहे स्टॉल आणि त्यांनी आम्हाला चान्स दिल्याबद्दल आम्ही धन्य आहोत त्यांच्याबद्दल. सहयोग मित्र मंडळातर्फे आज आयोजित केलेला 2025चा खाद्य महोत्सव सोहळा आज खूप सगळेजण एन्जॉय करत आहेत. नॉनव्हेज व्हेज सगळे खूप प्रकारे मस्त मेजवानी चालली आहे. सगळीकडे फूड काउंटर्स वगैरे चालू आहेत. खूपच मजा येते यावर्षी. हे आमचंच मंडळ आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही गेली 30 वर्षापासून असे कार्यक्रम करत असतो मंडळाचे. आणि बिल्डिंग नंबर 4 आणि 5 ह्या सोसायट्या वेगवेगळ्या असल्या तरी आमचं मित्रमंडळ एक आहे. आणि हा खाद्य महोत्सव गेली 10 वर्ष आम्ही करतो इकडे आणि खूप चांगला लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि मंडळ बाहेरची लोक पण येतात, आनंदाने भाग घेतात. या सगळ्या आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. हाच एक विरंगुळा असतो आपल्या आता मुंबईच्या सारख्या धकाधकीच्या जीवनात. आपल्या सगळ्या तुम्ही बघतायत सगळ्या महिलांनी आपापले पदार्थ बनवून आणलेत आणि ह्या विक्रीसाठी हा पण आपला एक छंद म्हणून इथे सगळेजण आपल्या ह्याच्यात पार्टिसिपेट केलेले. आणि या सगळ्या ज्यांनी सगळे आता म्हणजे अर्धा पाऊण तास पण नाही झाला, प्रत्येकाचे म्हणजे स्टॉल म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांचं हे संपलेलं असं पण नाही. काही आम्ही आता टेस्ट केली, खरोखर स्वादिष्ट असे पदार्थ होते आणि नॉनव्हेज आहे व्हेज आहे. खरोखर हा खाद्य महोत्सव आयोजकांना मी पुन्हा मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो.